So, hello guys, let's see, we are starting the process of planning from this lecture. So process of planning हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण आपल्या इंडियामध्ये जो काही फर्स्ट प्लान आला आहे, सेकंड प्लान आला आहे, त्यानंतर मग जो काही MRTP ॲक्ट आला. खरं तर MRTP ॲक्टची गरज का पडली, आधीचे एक दोन प्लान जे होते ते फेल का बरं झाले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज ब्रीफली डिस्क्राईब करायचे आहे. त्याच्यानंतर हे प्लान कोणते आहे, फर्स्ट प्लान इंडियामध्ये कोणता होता, सेकंड प्लान जो आला तो महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या रिजनमध्ये तो अप्लिकेबल होता, त्यानंतर MRTP ॲक्टची गरज का बरं पडली, MRTP ॲक्ट 1966 का बरं आला, हे सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्यामुळे प्रोसेस ऑफ प्लॅनिंग जो काही एक पार्ट आहे, ओके, किंवा प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया हा जो काही पार्ट आहे तो प्रॉपरली लक्षात घ्या किंवा समजून घ्या. क्लिअर? सो लेट्स सी. बघा, खरं तर बेसिक कंडिशन काय किंवा अर्बन प्लॅनिंग, बघा मोस्टली आपण कोणासोबत डील करणार आहोत, तर आपण डील करताना सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे मित्रांनो तो आपण अर्बन सोबत डील करणार आहोत. ओके, फार जास्त आपण रुरलवर फोकस करणार नाहीये, आपण मोस्टली जे काही फोकस करणार आहोत अर्बनवर फोकस करणार आहोत. रुरलवर फार जास्त फोकस केला जाणार नाही. ज्या काही फक्त स्कीम्स किंवा काही कंडिशन्स असतील, जसं काही मिशन आणि स्कीम्स आहे, त्या अंतर्गतच आपण रुरलवर फोकस करणार आहोत. अदरवाईज प्रोसेस ऑफ प्लॅनिंग म्हणा किंवा बाकी सगळ्या कंडिशन्स ह्या डिरेक्टली अप्लिकेबल कोणासाठी असेल, आपल्या अर्बन एरियासाठी. तर लक्षात घ्या, अर्बन प्लॅनिंग करताना सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट काय असते किंवा सगळ्यात एक इम्पॉर्टंट रोल प्ले केला जातो, यामध्ये फ्युचर प्लॅन किंवा फ्युचर कंडिशन्स ही लक्षात घेतली जाते. येस ऑर नो? म्हणजे जे व्हिजन आहे हे लॉंग लाईफ पर्यंत असायला पाहिजे. फॉर एन एक्झाम्पल, जर का मी मानत असेल की बाबा रे एखाद्या एखाद्या एरियासाठी जर का मला रोड डिस्क्राईब करायचा असेल, मानून चला की एखादा एरिया आहे, हा एक एरिया आहे आणि या एरियामध्ये या रोडवर एका पीक अवर्समध्ये काय होते की ट्रॅफिक खूप जाम होतं किंवा कंटिन्युअसली ट्रॅफिक जाम असते. मग मी काय करतो की नाही, बेटर वे काय आहे की मग हा रोड डिरेक्टली वाढून टाकतो. अदरवाईज मी काय करू शकतो, फ्लायओव्हर टाकणार, मी काय करेल, अंडरपास करणार. मग एकदम आपल्याला फायनल एकदम आत्ताचा विचार करून प्रोसेस ऑफ प्लॅनिंग नाही करायची किंवा प्लॅनिंग प्रोसेस ही आज उद्या किंवा 1 वर्ष 2 वर्षाचा एक विजन ठेवून आपल्याला प्रोसेस नाही करायची आहे. तर हे प्लॅनिंग असं असायला पाहिजे जे की लॉंग टर्म, लॉंग लाईफ पर्यंत चालेल. ओके, मग बेटर वे फर्स्ट ऑफ ऑल डिरेक्टली तुम्ही एकदम फ्लायओव्हर टाकणार, अंडरपास तयार करणार, अशा गोष्टी न करता बेटर वे सगळ्यात सुरुवातीला मी काय करेल की याला कुठे डायव्हर्ट करता येतं का, काही ट्रॅफिक नसेल तर तशा पद्धतीने मी डायव्हर्जन्स प्रोव्हाइड करू शकतो का, त्या पद्धतीचे सिग्नल्स प्रोव्हाइड करू शकतो का, त्यानंतर ही जी का रोड वाईडनिंग होऊ शकते का, जर का रोड वाईडनिंग होत असेल तरीही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजेच काय, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला पुढचे 10, 15, 20 वर्षापर्यंतचा प्लॅनिंग विजन ठेवायचा आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, प्रोसेस ऑफ प्लॅनिंग बोलतो. म्हणजे फक्त काय आजचा विचार करून तुम्हाला काय चालायचं नाहीये. मग या फ्युचर प्लॅनमध्ये ज्या वेळेला मी बघतोय, या फ्युचर प्लॅन किंवा प्रोसेसमध्ये मी बघतोय, त्यावेळेला कोणतीही ॲक्शन घेताना माझं विजन जे आहे हे लॉंग लाईफसाठी असायला पाहिजे. एक प्लॅनर म्हणून जर मी विचार केला तर त्या केसमध्ये माझं विजन हे लॉंग टर्मचं असायला पाहिजे, शॉर्ट टर्म नसायला पाहिजे. मग त्या केसमध्ये जर का बघितलं, शेप ऑफ रोड असू दे, मी जसं तुम्हाला आता सांगितलंय की बघा या शेप ऑफ रोडमध्ये डिरेक्टली काय ट्रॅफिक जाम होतंय, मग टाक फ्लायओव्हर. हे काय त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे. म्हणजे फ्लायओव्हर कन्स्ट्रक्ट करणं इट इज नॉट द परफेक्ट सोल्युशन. ओके, प्लॅनर म्हणून तुम्ही तो विचार नाही करू शकत. किंवा बाबा रे होऊ शकतं की इथे जाण्यासाठी काही लोकांचं डेस्टिनेशन पॉईंट हे आहे, काही लोकांचं डेस्टिनेशन पॉईंट हे आहे आणि काहींचं डेस्टिनेशन पॉईंट हे आहे. मग या सगळ्यांना जर का एकच रोड जर का अवेलेबल असेल तर ऑब्व्हियसली या सगळ्यांसाठी इथे ट्रॅफिक तर जाम होणारच, बेटर वे फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेल, याला डायव्हर्जन मी प्रोव्हाइड करू शकतो की बाबा रे इथे ट्रॅफिक जाम होत असेल तर इकडे जाण्यासाठी वेगळा, इकडे जाण्यासाठी वेगळा. ऑब्व्हियसली जे काही ट्रॅफिक डेन्सिटी आहे त्या रोडवरची ही कमी बघायला मिळेल. मग या सर्व केसेसमध्ये आपल्याला शेप ऑफ रोड
किंवा प्लॅनिंग प्रोसेसमध्ये ह्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली बिल्डिंग्स प्रोव्हाइड करताना त्या बिल्डिंग्स कोणत्या केसमध्ये असायला पाहिजे, कशा असायला पाहिजे, त्या पर्टिक्युलर डायमेन्शन, त्याचे शेप, रूल्स, रेग्युलेशन्स आपल्याला प्लॅनिंग थ्रू प्रोव्हाइड करायचे आहे. जसं की आपल्याकडे आत्ताच्या केसमध्ये म्हणजे 2020च्या आधी आपल्याकडे बिल्डिंग बायलॉज होते. आत्ता आपल्याकडे UDCPR आहे. त्यामुळे काय की बिल्डिंगच्या फॉर्मेशनमध्ये किंवा त्याच्या रूल्स रेग्युलेशनसाठी या प्लॅनिंग प्रोसेसमध्ये आपण UDCPRला युटिलाइज करणार. सिमिलरली पार्क असू दे, ज्याला आपण रिक्रिएशनल एरियाज म्हणूया किंवा इंडस्ट्रियल एरियाज म्हणू दे, या सगळ्यांचं एक विजन जे आहे किंवा त्याच्यावर परफॉर्म केली जाणारी जी ॲक्शन आहे ही परफेक्ट प्लॅनिंगनुसार असणं फार गरजेचं आहे. मग ही प्लॅनिंग फक्त काय 1, 2, 4, 5 वर्षासाठी नसून हे लॉंग टर्मसाठी प्लॅनिंग असायला पाहिजे. अँड दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस अर्बन प्लॅनिंग. सिमिलरली प्रत्येक एका पर्टिक्युलर प्लेसचं काही ना काही फंक्शन्स असणार आहे. जसं की मला एखाद्या पर्टिक्युलर एरियाला किंवा ठिकाणी जायचं आहे तर मे बी अ काइंड्स ऑफ जॉब असू शकतो, पोल्युशन असू शकतो किंवा काइंड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन असू शकतो. सो फंक्शन्स ऑफ प्लेसेस हे डिफरंट असू शकतात. किंवा मला ज्या पर्टिक्युलर पर्पजवर ॲक्शन घ्यायची आहे त्या पर्पजसाठी मला माझं विजन हे लॉंग टर्मचं ठेवायचं आहे आणि यालाच आपण अर्बन प्लॅनिंग म्हणतो. मला हा विचार करून चालायचा आहे की बाबा रे, उद्या येऊन या पर्टिक्युलर एरियामध्ये खूप जास्त कंपनीज जर येत असेल तर त्या कंपनीजला त्या डेस्टिनेशन पॉइंटला पोहोचण्यासाठी माझ्याकडे ट्रॅफिक वाढेल, तर मग ट्रॅफिकसाठी माझ्याकडे काय सोय आहे. जर का एखाद्या एरियामध्ये मला बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट करायचे असेल तर त्यासाठी मला तो एरिया कोणत्या पद्धतीने डेव्हलप करायचा आहे तो तुम्हाला आज विचार करायचा आहे. तुम्हाला जर का एखादा एरिया नवीन टाउन बनवायचा आहे तर त्याचं सेंट्रल बिझनेस हब किंवा त्याचं जे काही सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट असेल ते बिझनेस डिस्ट्रिक्ट त्याच एरियामध्ये असायला पाहिजे. नाहीतर मी राहतो इथे आणि मला कोणती एखादी वस्तू लागली तर मी चाललोय तिकडे 10, 20, 25 किलोमीटरवर. दिस इज नॉट द परफेक्ट प्लॅनिंग. क्लिअर. सो ज्याही कोणत्यामध्ये तुम्ही ॲक्शन घेताय, तुमचं विजन ठेवताय, तुम्ही एक काही मिशन ठेवताय तर ते परफेक्ट प्लॅननुसार असणं गरजेचं आहे. अदरवाईज या पर्टिक्युलर केसमध्ये प्लॅनिंग प्रोसेसमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात आणि या पर्टिक्युलर प्रॉब्लेममुळे हॅझर्ड्स ग्रोथ, नको असलेली ग्रोथ तयार होऊ शकते. क्लिअर. त्यामुळे प्लॅन करताना असा प्लॅन करायचा आहे की तो लॉंग टर्म चालेल, खूप लांबपर्यंत चालेल. त्याचं विजन असं असलं पाहिजे की खूप जास्त, नाहीतर उगाचच आज आमच्याकडे सिमेंट रोड टाकतात, दुसऱ्या दिवशी त्याला खोदायला सिवर लाईन खोदायला तो पुन्हा उकडला जातो, पुन्हा त्याच्यावर हे. दिस इज नॉट द परफेक्ट प्लॅनिंग प्रोसेस. क्लिअर. प्लॅनिंग प्रोसेस कशी असायला पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट कसा असायला पाहिजे, त्याचं विजन कसं असायला पाहिजे, तर लॉंग टर्मचं असायला पाहिजे आणि त्यावर होणारी ॲक्शन ही 100% सक्सेसफुल असायला पाहिजे. म्हणून मी आधी सांगितलं होतं की ATP स्टडी करताना किंवा त्याचा सिलेबस स्टडी करताना एक प्लॅनर सारखं स्टडी करा. क्लिअर. सो दिस इज द अर्बन प्लॅनिंग प्रोसेस. यामध्ये मित्रांनो बघा एक पॅटर्न आहे PPP पॅटर्न. बघा एक पॅटर्न आहे PPP पॅटर्न. लक्षात घ्या. प्लॅनिंग प्रोसेस जी ॲडॉप्ट केली जाते ही कोणासाठी केली जाते. प्लॅनिंग प्रोसेस आज तुम्हाला खूप कलरचं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे ॲक्च्युली. थोडं कॅमेराची सेटिंग काहीतरी चेंज झाली आहे माझ्याकडनं, बट डोंट वरी, टेक्निकल टीम त्याच्यावर काम करेल आणि उद्यापर्यंत तुम्हाला जो काही कलर इम्पॅक्ट आहे, खूप ब्लर किंवा डार्क दिसत असेल, कलर प्रॉपर दिसत नाही, तर ते उद्यापर्यंतच्या लेक्चरपर्यंत क्लिअर होऊन जाते. ओके. सो लेट्स सी. सो ट्रिपल पॅटर्न काय आहे. फर्स्ट P फॉर द पीपल. फर्स्ट P फॉर द पीपल. क्लिअर. सेकंड P फॉर द प्लान और प्लेस. प्लेस. अँड थर्ड P फॉर द प्लान. लक्षात घ्या. प्लॅनिंग प्रोसेसमध्ये हा PPP पॅटर्न जो आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. फर्स्ट, प्लॅनिंग प्रोसेस ही सोशल सर्वे कॅरीड आउट करणं. सोशल सर्वे कॅरीड आउट करणं म्हणजेच काय, तुम्ही जी प्लॅनिंग प्रोसेस करताय किंवा सोशल सर्वे कॅरीड आउट करत असेल तो कोणासाठी करताय, लोकांसाठी करताय, पब्लिकसाठी करताय, पीपलसाठी करताय. म्हणजे प्लॅनिंगचा मेन इम्पॉर्टंट ओरिजिन कोण आहे, पीपल आहे. लक्षात घ्या.
ट्रिपल पी पॅटर्न प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द प्लॅनिंग प्रोसेस. फर्स्ट पी फॉर द पीपल ऑर सोशल सर्वे. सोशल सर्वे जरी म्हटला तरी तो पीपलसाठीच असतो. का बरं पीपलसाठी असतो? कारण आपण ज्या वेळेला सोशल सर्वे करतो त्यावेळेला त्यामध्ये तुम्हाला पीपल हे ओरिजिन ठेवूनच चालावं लागते. क्लिअर? त्यामुळे फर्स्ट पी इज फॉर द सोशल सर्वे मीन्स द फॉर पीपल. म्हणजेच काय, आता पीपलच्या केसमध्ये काय मला प्लॅनिंग करावं लागेल. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरी सगळे एकाच एजचे लोक राहत नाही, डिफरंट एजेसचे लोक राहू शकतात. म्हणजेच छोट्या मुलापासून तर म्हाताऱ्या आजोबांपर्यंत सगळेच आहे. मग प्रत्येकांच्या नीड्स वेगवेगळ्या आहे. माझ्या मुलाला आज त्याला गार्डन पाहिजे, प्लेग्राऊंड पाहिजे, बरोबर आहे. मला एक पीस शांतता पाहिजे. माझ्या वडिलांना ऑब्व्हियसली एक 10-15 मिनिटासाठी किंवा जेवण केल्यानंतर रात्री फिरण्यासाठी त्यांना तशी जागा पाहिजे. म्हणजे प्रत्येकच व्यक्तीचं एक नीड आहे ती वेगवेगळी आहे आणि त्या बेसिसवर तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. क्लिअर? सो नाहीतर सगळ्याच गोष्टी केल्या आपण, मुलांसाठी खेळायला गार्डन नाही, प्लेग्राऊंड नाही किंवा म्हाताऱ्या लोकांना फिरायला प्रॉपर पार्क्स नाही, मग अशा केसमध्ये त्याला काय परफेक्ट प्लॅनिंग म्हणणार नाही. त्यामुळे जी काही नीड ऑफ पीपल आहे, नीड ऑफ स्टुडंट्स आहे, नीड्स ऑफ चिल्ड्रन्स आहे, नीड ऑफ ओल्ड एज पीपल आहे, विच इज रिलेटेड टू द सोशल सर्वे, अँड दिस इज द फर्स्ट पी ऑफ अ प्लॅनिंग प्रोसेस. सेकंड पी इज नथिंग बट द प्लेस. सेकंड पी इज नथिंग बट फॉर द प्लेस. प्लेस इज नथिंग बट द काय की तुम्हाला जे काही लँड युटिलायझेशन करायचं आहे किंवा लँड यूज करायची आहे ती परफेक्ट वेने व्हायला पाहिजे. रेसिडेन्शियल असू दे, कमर्शियल असू दे, इंडस्ट्रियल असू दे किंवा मिक्स असू दे किंवा अजून कोणत्या पद्धतीत असले, तर त्या पर्टिक्युलर प्लेसचा वापर अशा पद्धतीने व्हायला पाहिजे जेणेकरून त्याचा प्रॉपर युटिलायझेशन करता येईल. असं नको व्हायला ॲग्रिकल्चर, रेसिडेन्शियल, कमर्शियल सगळं एकात घालून ठेवलं तर त्याला प्रॉपर प्लॅनिंग प्रोसेस म्हणता येणार नाही. त्यामुळे प्लेस हा सेकंड पी ज्या वेळेला आपण फॉर्म करतो त्यावेळेला झोनिंग फॅक्टर इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. जोपर्यंत झोनिंग करू शकत नाही तोपर्यंत बाकीचे 2 पी युटिलाइज होऊ शकत नाही. त्यामुळे फर्स्ट इज नथिंग बट द प्लेस. ज्या वेळेला प्लेस डिसाईड केलं जाईल त्यामध्ये झोन हा फॅक्टर इम्पॉर्टंट असेल. मग त्यामध्ये रेसिडेन्शियलसाठी वेगळं की जिथे फक्त रेसिडेन्शियल कंडिशन असेल, इंडस्ट्रियल आहे तर मग फक्त इंडस्ट्रियल ओरिएंटेड असेल, किंवा पब्लिक एरिया आहे तर तो पब्लिक एरियासाठी आहे, कमर्शियल आहे कमर्शियलसाठी युटिलाइज करा. सर अशा सर्व गोष्टी आहे त्या पर्टिक्युलर प्लेसलाच व्हायला पाहिजे जेणेकरून सेकंड पी हा सॅटिस्फाईड होईल. म्हणजे पीपल, प्लेस अँड प्लान. प्लान इज नथिंग बट द प्लान फॉर द बेटर कम्युनिटी. प्लान फॉर द बेटर कम्युनिटी. तुमच्याकडे डिफरंट प्लान असणं गरजेचं आहे टू फॉर्म द बेटर कम्युनिटी, की प्रत्येकच त्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये राहणारा व्यक्ती, पर्सन, व्हॉट एव्हर इट मे बी, त्याने त्याची लाईफ त्या पर्टिक्युलर प्लॅनिंग सोबत एन्जॉय करता यायला पाहिजे. म्हणून काय, ज्या वेळेला आपण एखादं प्लेस फाइंड आउट करतो त्यावर जो प्रॉपर प्लान अप्लाय करतो ज्यामध्ये पीपल्स त्यामध्ये येतील, या सर्व प्रोसेसला आपण प्लॅनिंगच्या फॉर्मॅटमध्ये बघतो आणि त्यालाच आपण ट्रिपल पी पॅटर्न म्हणतो. किंवा प्लेस, पीपल आणि प्लान हा पॅटर्न प्लॅनिंग प्रोसेसचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण या सर्व गोष्टींना घेऊनच आपल्याला प्लॅनिंग प्रोसेस करावी लागेल. नाहीतर मारे मी प्लान करून ठेवतोय सगळ्या गोष्टी पण तिथं पीपलच नाही आहे, काय अर्थ आहे तो प्लान करून? पीपल आहे, प्लेस आहे पण प्लॅनिंगच नाही आहे, त्यालाही काही अर्थ नाही. पीपल आहे, प्लान आहे पण प्लेस नाही आहे, त्यालाही काही अर्थ नाही. सो प्लॅनिंग प्रोसेससाठी ह्या तिन्ही ज्या गोष्टी दिसत आहेत, ट्रिपल पी पॅटर्न हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. या पर्टिक्युलर पॅटर्नला तुम्हाला मिस करून चालणार नाही ज्यामध्ये प्लॅनिंग प्रोसेस होऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे ट्रिपल पी पॅटर्न काय आहे. फर्स्ट P for the people. People is nothing but the social survey. Second P for the place. Place is nothing but the zone factor. And plan is nothing but the different types of plan. Clear? लक्षात येईल ट्रिपल पी पॅटर्न कसा लक्षात ठेवायचा. ओके, तुम्हाला काय ट्रिपल पी म्हणून विचारणार नाही पण लक्षात ठेवायचं. सोशल सर्वे, सोशल इज नथिंग बट द सोशल सर्वे फॉर द पब्लिक. पब्लिक इज नथिंग बट द पीपल. प्लेस म्हणजे झोन आहे. झोनिंग म्हणजेच काय, तुम्ही प्लेसला वेगवेगळ्या कंडिशनमध्ये डिसाईड करता,
त्यामुळे तो प्लेस झालाय आणि डिफरंट टाइप्स ऑफ प्लान आपण वर्कआउट करणार आहोत, त्यामुळे तो प्लान झालाय. सो पीपल, प्लेस, प्लान, ट्रिपल पी. क्लिअर? समजलंय? पटकन सांगा. क्लिअर? ओके, कम ऑन फास्ट. ओके, चलो नेक्स्ट आगे बढ़ते हैं. नाउ लेट्स सी, वी हैव द डिफरेंट टाइप्स ऑफ प्लान. ओके, वी हैव द डिफरेंट टाइप्स ऑफ प्लान. फर्स्ट इज नथिंग बट द रिजनल प्लान. फर्स्ट कोणता प्लान आहे मित्रांनो? रिजनल प्लान. दिस इज नथिंग बट द पहिलाच आपण म्हणतो पॉलिसी लेवल प्लान. बघा, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एरियाला एक रिजन वाईज डिफाईन केलं आहे. महाराष्ट्रामध्ये काय केलं आहे, प्रत्येक एक एरियाला रिजन वाईज फॉर्म केला आहे आणि त्या रिजनला एक प्लान अप्लाय केला आहे, ज्याला आपण पॉलिसी लेवल प्लान म्हणतो. ज्याला आपण पॉलिसी लेवल प्लान म्हणतो, जो की एका लॉंग टर्म पर्यंत चालतो, लॉंग कंडिशन पर्यंत चालतो. म्हणजेच काय, रिजनल प्लान जर का बघायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज रिजन फॉर्म केले आहेत. आता प्रत्येकच वेळेला रिजन हे डिस्ट्रिक्ट वाईजच असतात का? तर असं नाही. विच विल बी डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंट कोणत्या पद्धतीत डिसाईड करेल त्यानुसार ते रिजन फॉर्म केले जातात. बट फॉर्च्युनेटली महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज रिजन फॉर्म केले, म्हणून मग प्रत्येक एका डिस्ट्रिक्टचा, आता मी डिस्ट्रिक्ट हा वर्ड कधीच वापरणार नाही, रिजनच हा वर्ड लक्षात ठेवा. कारण डिस्ट्रिक्ट जर वर्ड सांगितला तर तुम्ही लोक डिस्ट्रिक्ट वाईज रिजन लक्षात ठेवता. म्हणजे मोस्टली सगळ्याच डिस्ट्रिक्टला एक रिजन म्हणून घोषित केलाय असंही नाही. काही काही ठिकाणी एका डिस्ट्रिक्टमध्ये 2 रिजनल प्लान आहे किंवा 2 डिस्ट्रिक्ट मिळून एक रिजनल प्लान पण असू शकतो, जो की तुम्हाला पुढे चालून समजणार. क्लिअर? त्यामुळे रिजनल प्लान काय आहे की एका पर्टिक्युलर केसमध्ये एका रिजनला फॉर्म केलं जातं आणि त्या रिजनच्या पॉलिसीजवर वर्क केलं जातं. आता पॉलिसी कोणत्या नेमक्या? तर पॉलिसी इज नथिंग बट द होलिस्टिक डेव्हलपमेंट, होलिस्टिक लेवल प्लान. आता होलिस्टिक लेवल प्लान काय आहे? तर सिंपल आहे. एखादा रिजन आहे, जसं की मानून चला, तुम्हाला माहित आहे की आपण अकोला घेऊया. अकोला रिजनला जर बघितलं तर तो ॲग्रोकल्चर किंवा ॲग्रिकल्चर बेस एरिया आहे. मग त्या पर्टिक्युलर रिजनसाठी ॲग्रिकल्चर बेस एरियासाठी आपल्याला काय काय लागेल, मग तशा पद्धतीच्या सोयी तिथे प्रोव्हाइड करणं. म्हणजेच काय, ज्या वेळेला त्याचा एक पॉलिसी प्लान, रिजनल प्लान तयार केला जाईल, त्यावेळेला तिथलं जे काही ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहे ते डोळ्यासमोर ठेवलं जाईल. तिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी पॉलिसी तयार केली जाईल. तिथे कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी पॉलिसी तयार केली जाईल. तिथे ज्या ज्या गोष्टीचा अभाव आहे त्या त्या गोष्टींची पॉलिसीज एक लेवल प्लान केली जाते आणि त्यालाच आपण काय बोलतो, रिजनल प्लान. क्लिअर? सो दिस इज नथिंग बट द रिजनल प्लान, जो की एका पर्टिक्युलर रिजन बेसिसवर होलिस्टिक लेवलला प्लान करतो, त्यालाच म्हणतो आपण रिजनल प्लान. सेकंड केस आहे मित्रांनो डेव्हलपमेंट प्लान. यालाच काही काही एरियामध्ये मास्टर प्लान सुद्धा म्हणतात. ओके, विच इज रिलेटेड विथ द आर्किटेक्चरल कॉन्सेप्ट. आता डेव्हलपमेंट प्लान जो आहे, हा डेव्हलपमेंट प्लान एका पर्टिक्युलर लोकल बॉडीच्या ज्युरिडिक्शन मध्येच युटिलाइज केला जातो किंवा वर्कआउट होत असतो. म्हणजेच काय की एखादा पर्टिक्युलर एरिया आहे, त्या एरियासाठी जो काही आर्किटेक्चरल डेव्हलपमेंट असेल, फॉर एन एक्झाम्पल तिथे रोड रस्ते नाही, तिथे कन्सेप्च्युअल बिल्डिंग्स नाही, तिथे प्रॉपर प्लॅनिंग नाही, ह्या सर्व गोष्टी ॲम्युनिटीज, रिक्रिएशनल एरियाज, रिक्रिएशनल ॲम्युनिटीज ज्या काही असेल त्या प्रॉपर एका पर्टिक्युलर लेवलवर युटिलाइज केल्या जातात आणि त्यालाच म्हणतो आपण डेव्हलपमेंट प्लान. क्लिअर? यानंतर येतो मित्रांनो विलेज प्लान. विलेज प्लान जो की एका पर्टिक्युलर एरियासाठी आपण युटिलाइज करतो त्याला बोलतो विलेज प्लान. म्हणजेच काय, त्या पर्टिक्युलर विलेजचं कल्चर कसं असायला पाहिजे, म्हणजे कल्चरल डेव्हलपमेंट कसं होईल, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कसं होईल, सोशल डेव्हलपमेंट कसं होईल, ॲग्रिकल्चर बेस्ड डेव्हलपमेंट कसं होईल, ह्या सर्व गोष्टीच्या बेसिसवर जो प्लान तयार केला जातो त्याला म्हणतो आपण विलेज प्लान किंवा त्याला म्हणतो आपण इको विलेज सुद्धा. ओके, जो की आपल्या सॅगीच्या अंतर्गत आपल्याला स्टडी करायचा होता, पण आपल्या सिलेबसला तो नाही आहे म्हणून आपण याला स्किप करणार आहे. आपण टाइप्स ऑफ प्लान बघतोय म्हणून फक्त मी एक्सप्लेन करतोय.
त्यानंतर आहे मित्रांनो एन्व्हायरमेंटल प्लॅन. एन्व्हायरमेंटल प्लॅन काय, इट इज नथिंग बट द इको सेन्सिटिव्ह प्लॅन. त्यालाच काय म्हणतो, इको सेन्सिटिव्ह प्लॅन, जो की एखाद्या एन्व्हायरमेंटच्या संदर्भात काय गरज असेल, तिथे कोणत्या पद्धतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, तो प्लॅन जो दर्शवतो त्याला म्हणतो एन्व्हायरमेंटल प्लॅन. जसं की पंचगामी तुम्हाला माहित आहे, पंचगामी एरिया सातारामध्ये तुम्हाला माहित आहे. अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला मेळघाट किंवा टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट माहित आहे. तिकडे पेंच आहे, ताडोबाचं जंगल आहे. अशा पर्टिक्युलर एरियामध्ये तिथे का आपल्याला मोठमोठ्या बिल्डिंग बांधायच्या आहे का? बरोबर आहे की नाही. महाबळेश्वरला जर गेलं तर तिथे मोठमोठ्या बिल्डिंग बांधायच्या आहे का? तिथे हायवे टाकायचे आहेत का आपल्याला? नाही. तिथे तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट नाही पाहिजे, तिथे वेगळ्या पद्धतीचं कल्चरल डेव्हलपमेंट पाहिजे. त्यालाच म्हणतो आपण इको सेन्सिटिव्ह एरिया किंवा इको सेन्सिटिव्ह झोन किंवा ESZ. मग त्या पद्धतीचं प्लॅनिंग त्या एरियासाठी लागणार, म्हणून त्याला म्हणतो आपण एन्व्हायरमेंटल प्लॅन. क्लिअर. आता जसं की मी रिजनल प्लॅन म्हणजेच काय, एखादा किंवा डेव्हलपमेंट प्लॅन विषयी बोललो. फॉर एन एक्झाम्पल अमरावती सिटी आहे. आता अमरावती सिटीमध्ये मला काय सिटीत आतमध्ये जंगल तयार करायचं आहे का? तर बिलकुल नाही. सिटीचे प्लॅन हे वेगळे आहेत, त्याला लागणारी डेव्हलपमेंट वेगळी आहे, त्यासाठी लागणाऱ्या डेव्हलपमेंट प्रोसेस सुद्धा वेगळी आहे. क्लिअर. पण एन्व्हायरमेंटल एरिया म्हणजे एखादा जंगलचा एरिया आहे, तिथे आणि सिटीमध्ये होणारं डेव्हलपमेंट सारखं असेल का? बिलकुल नाही. सिटीसाठी लागणारं डेव्हलपमेंट वेगळं, फॉरेस्ट एरियामध्ये लागणारं डेव्हलपमेंट वेगळं. सिटीमध्ये मला मोठमोठ्या बिल्डिंग्स पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे ज्या की अर्बनायझेशनशी रिलेटेड असेल. एन्व्हायरमेंटल प्लॅनमध्ये मला त्या गोष्टी नकोय, तिथे डिफरंट टाईपचं एन्व्हायरमेंट हवं आहे, त्यामुळे त्याच्यावर फोकस केलं जाईल. क्लिअर. नेक्स्ट इज नथिंग बट द टाउन प्लॅनिंग स्कीम. टाउन प्लॅनिंग स्कीम इज नथिंग बट द इट कम्स अंडर द डेव्हलपमेंट प्लॅन. आणि अशा पद्धतीची स्कीम आहे जी की एका एरियाला पर्टिक्युलर प्रोसेसवर नेऊन डेव्हलप केली जाते, त्याला आपण बोलतो टाउन प्लॅनिंग स्कीम. नेक्स्ट इज नथिंग बट द मित्रांनो एरिया डेव्हलपमेंट प्लॅन. एरिया डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजेच काय, सेक्टर प्लॅन ऑर द टाउनशिप. एरिया डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजेच कोणता, एकतर त्याला तुम्ही सेक्टर प्लॅन म्हणू शकता, अदरवाईज टाउनशिप म्हणू शकतो. एका पर्टिक्युलर फक्त आणि फक्त एका एरिया पुरता जो प्लॅन अप्लाय केला जातो, म्हणजे मानून चला हे माझी सिटी आहे पूर्ण, आणि त्यामधला फक्त एका एरियाला एका सेक्टरच्या संदर्भात तयार केलेली प्रोसेस, प्लॅनिंग प्रोसेस किंवा डेव्हलपमेंट प्रोसेस, यालाच म्हणतात मित्रांनो एरिया डेव्हलपमेंट प्लॅन. क्लिअर. जो की फक्त एका सेक्टर प्लॅन किंवा टाउनशिपशी रिलेटेड असतो. आता हे सगळे जे टाईप ऑफ प्लॅन आहे हे काही फॅक्टर्सवर डिपेंड करतात. ओके. ऑल दिस प्लॅन डिपेंडिंग ऑन द सम फॅक्टर्स. सो डिपेंडिंग फॅक्टर्स कोणते कोणते आहे लक्षात घ्या. सो डिपेंडिंग फॅक्टर्स कोणते आहे, एरिया ऑफ द प्लेस फर्स्ट, टाइम स्पॅन, पॉप्युलेशन, जिओग्राफी. ह्या सगळ्या गोष्टी या पर्टिक्युलर प्लॅन्समध्ये इम्पॉर्टंट आहे. ह्या सर्व गोष्टी त्या पर्टिक्युलर प्लॅनवर डिपेंड करतात. एरिया ऑफ प्लेस, तो एरिया जो आहे तो कुठे आहे, कशासाठी तुम्ही डेव्हलप करताय किंवा कोणत्या पद्धतीने डेव्हलप करणार आहे, या कंडिशनसाठी. जो प्लॅनिंग प्रोसेस आहे त्याचा टाइम स्पॅन किती आहे, त्या एरियामध्ये पीपल डेन्सिटी किंवा किती लोकांसाठी आपल्याला तिथे बघायचं आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या टाइम स्पॅनमध्ये बघायचं आहे. त्यानंतर येतोय पॉप्युलेशन. पॉप्युलेशन इज नथिंग बट द किती लोक, म्हणजे व्हॉल्यूम डेन्सिटी किती आहे त्या पर्टिक्युलर एरियासाठी, त्यानुसार तशा पद्धतीने एक प्लॅन डेव्हलप केला जातो. नेक्स्ट इज नथिंग बट द जिओग्राफी. ज्या एरियामध्ये तुम्ही आहेत त्या एरियाची जिओग्राफी कशी आहे हे सुद्धा पर्टिक्युलर प्लॅनवर डिपेंड करतं. म्हणून काय, ऑल दिस प्लॅन्स आर डिपेंडिंग ऑन द सम फॅक्टर्स. यानंतर बोलतोय स्ट्रक्चरल प्लॅन विषयी. स्ट्रक्चरल प्लॅन एका पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगणार. स्ट्रक्चरल पार्ट विच इज व्हेरी मच रिलेटेड टू द इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. की बघा साधं सिंपल आहे की मी जर का एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवर काम करतोय, फॉर एन एक्झाम्पल एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल, एअरपोर्टसाठी स्ट्रक्चरल ऑडिट कसं असेल, स्ट्रक्चरल फॉर्मेशन कसं असेल, स्ट्रक्चरल प्लॅन कसा असू शकतो हे मला बघायचं आहे. जर का मी एखाद्या सेमी पब्लिक बिल्डिंगसाठी बघतोय तर त्याचं स्ट्रक्चरल प्लॅनिंग कसं असेल हे मला बघायचं आहे. मी रेसिडेन्शियलसाठी बघतो तर तिथलं कसं असेल, त्यासाठी हा स्ट्रक्चरल प्लॅन युटिलाइज केला जात असतो. क्लिअर. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, इथे एक ॲरो दाखवला आहे आणि ही एक स्केल दाखवलेली आहे आणि या स्केलमध्ये मित्रांनो लिहिलं आहे हायेस्ट टू द लोवेस्ट.
हा फॉर्मॅट आहे हायेस्ट टू द लोवेस्ट. आता दोन केसमध्ये हा बघितल्या जातो. हे प्लान दोन कंडिशनमध्ये बघा. हायेस्ट टू द लोवेस्ट काय इंडिकेट करतो, एरिया वाईज. बघा मी काय लिहितो, एरिया वाईज रिजनल प्लान सगळ्यात मोठा असतो. सिमिलरली एरिया डेव्हलपमेंट प्लान एरिया वाईज सगळ्यात छोटा असतो. बघा मी काय सांगितलंय की आपण काय करणार आहोत, अख्ख्या हा झालाय पूर्ण अमरावती डिस्ट्रिक्ट. हा काय झाला, अमरावती डिस्ट्रिक्ट. अमरावती डिस्ट्रिक्ट याच्यासाठी अख्ख्या या रिजनसाठी, यालाच म्हणतोय मी रिजन, बरोबर आहे. यालाच काय बोलणार, रिजन. या पूर्ण रिजनसाठी मी काय तयार करतोय व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यासाठी मी तयार करणार रिजनल प्लान. मग अख्ख्या डिस्ट्रिक्ट मध्ये कोण्या कोण्या गोष्टीची गरज आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी रिजनल प्लानच्या अंतर्गत करेल. क्लिअर. या अख्ख्या डिस्ट्रिक्ट मध्ये कुठेतरी एक अमरावती सिटी आहे. बघा ही अमरावती सिटी झाली, सॉरी ही अमरावती सिटी झाली, अमरावती सिटी. यासाठी मी अप्लाय करणार डेव्हलपमेंट प्लान. लक्षात आलं. यासाठी मी अप्लाय करणार डेव्हलपमेंट प्लान. या डेव्हलपमेंट प्लानच्या अंतर्गत मी काय करणार, कुठेतरी जर का मला वाटत असेल तर मी एखादी टाउन प्लॅनिंग स्कीम घेऊ शकतो किंवा एखादा एरिया डेव्हलपमेंट प्लान मी डेव्हलप करू शकतो. म्हणजे जर का बघितलं एरिया वाईज, बघा लक्षात घ्या, एरिया वाईज रिजनल प्लान खूप मोठा आहे, डेव्हलपमेंट प्लान छोटा, टाउन प्लॅनिंग स्कीम छोटी, एरिया छोटा. म्हणून मग इथे काय केलं होतं की एरिया वाईज रिजनल प्लानचा जो काही कव्हरिंग एरिया आहे तो खूप मोठा आहे किंवा ज्युरिडिक्शन एरिया आहे तो खूप मोठा आहे ॲज कम्पेअर टू एरिया डेव्हलपमेंट प्लान. म्हणून हा ॲरो असा आहे. क्लिअर. पण जर का तुम्ही इन्फॉर्मेशन वाईज बघत असेल, प्लॅनिंग प्रोसेस वाईज बघत असेल तर हा उलटा आहे. हा उलटा आहे. रिजनल प्लान मध्ये जी काही डेव्हलपमेंट प्रोसेस आहे ही सिंपल आहे, सिंपल केसमध्ये वर्कआउट केली आहे, फार जास्त इन्फॉर्मेशन डिस्क्राईब करायची गरज नाही. त्याच कंडिशनमध्ये टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये तुम्हाला खूप डीपमध्ये जाऊन तुम्हाला त्याला तयार करायचं असतं किंवा त्याला तुम्हाला प्रिफर करावं लागतं. म्हणून हे दोन्ही केसमध्ये एरिया वाईज जर बघितला तर हा ॲरो असा येईल, पण जर का इन्फॉर्मेशन प्लॅनिंग प्रोसेस वाईज जर का बघितलं तर तो उलटा जाईल. इकडे खूप हायेस्ट आहे आणि इकडे खूप लोवेस्ट आहे. चला क्लिअर आहे. ओके. येस. मायक्रो लेवल प्लॅनिंग एक्झॅक्टली. चला हे क्लिअर आहे का. स्ट्रक्चरल प्लान is to implement to the development plan. Yes विकास, एक्झॅक्टली. पुढे आपण बघणार आहोत बरं, स्ट्रक्चरल प्लान पण बघणार आहोत, टेन्शन घेऊ नका. वेळ आली की हे पण बघणार. ओके. चला क्लिअर आहे, काही इश्यू नाही. चला पुढे जाऊया. नेक्स्ट इज नथिंग बट द कंपोनंट्स ऑफ प्लान. बघा कंपोनंट्स ऑफ प्लान, कोणताही प्लान ज्या वेळेला आपण फॉर्म करतो, तयार करतो किंवा या पर्टिक्युलर रिजनल प्लान मध्ये ज्या पॉलिसी तयार करतो त्या पॉलिसी कोणाच्या बेसिसवर करतो. फर्स्ट इज नथिंग बट द लँड यूज प्लान. फर्स्ट म्हणजे काय, लँड यूज प्लान, ज्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर लँडला प्रॉपर युटिलाइज करायचं आहे. पर्टिक्युलर प्लानला एका लेवलवर जाऊन झोनिंग फॅक्टरमध्ये तुम्हाला त्याला डिवाइड करायचं आहे, बाय फॉरगेट करायचं आहे, आणि यालाच बोलतो आपण लँड यूज प्लान. म्हणजेच काय, एखादा एरिया कोणासाठी रिझर्व ठेवायचा, एखाद्या एरिया कोणासाठी युटिलाइज करायचा, हे सर्व जे केलं जातं ते केलं जातं मित्रांनो लँड यूज प्लानच्या बेसिसवर. त्यानंतर यामधला सेकंड कॉम्पोनंट आहे ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन. ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण काय, एखाद्या सिटीचं नेचर हे त्याच्या ट्रॅफिक आणि पार्किंगच्या बेसिसवर तुम्ही डिस्क्राईब करू शकता. क्लिअर. म्हणजे मी विचार करतोय, जर का मी अमरावतीत मी रोज जर का ट्रॅव्हल करत असेल किंवा मी जर का फिरत असेल
आणि जर का मला मुंबईत जर का फिरायला लावलं तर ऑब्व्हियसली मी काय होणार, डिस्टर्ब होणार तिथे आणि माझ्या डोक्यात एकच येईल, अरे बापरे काय भयानक ट्रॅफिक आहे, किती प्रॉब्लेमॅटिक आहे, किंवा इथे चालणं किती कठीण आहे, इकडे कार चालवणं किती टफ आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करतो. त्यामुळे ट्रॅफिक आणि ट्रान्सपोर्टेशन हा खूप एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. क्लिअर प्लॅनिंग प्रोसेसचा. त्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, किंवा आत्ताच्या केसमध्ये भरपूर साऱ्या कॉर्पोरेशन, काउन्सिल आणि नगरपंचायत समोर असलेला सगळ्यात मोठा इश्यू आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. हा सुद्धा एक प्लॅनिंगचा पार्ट आहे, किंवा या मध्ये सुद्धा तुम्हाला प्लॅनिंग प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. जर का तुमचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे जर का प्रॉपर नसेल तर तुमच्या सिटीची ब्युटी आणि वेल्थवर डिरेक्टली इफेक्ट होऊ शकतो, आणि जो की तुमच्या प्लॅनिंग प्रोसेसचा एक अफेक्टिंग पार्ट असू शकतो. त्यामुळे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वन. सिमिलरली वॉटर सप्लाय. म्हणजे आपण म्हणतो ना, एक वेळचं जेवायला नसतं चालतं पण पाणी पाहिजे. म्हणजे विशेष सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला रोज डे टू डे लाईफमध्ये पाण्याची गरज असते, आणि त्याचा जर का प्रॉपर मॅनेजमेंट करता आलं नाही तर डिरेक्टली हा अफेक्ट करतो आपल्या प्लॅनिंग प्रोसेसवर. म्हणजे वॉटर सप्लाय हा सुद्धा एक त्याचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर सिवेज अँड सॅनिटेशन. सिवेज आणि सॅनिटेशनचा जर का भाग बघितला तर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला आपली मुंबई आठवते, जी की पावसाळ्यामध्ये तुडुंब भरून वाहत असते. क्लिअर. आता तिथलं जर का सिवेज आणि सॅनिटेशनचा प्रॉब्लेम आहे हे आपल्या सख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहित आहे. काही एरियातच आहे, सगळ्याच मी असं म्हणणार नाही, पण हा जर का प्रॉब्लेम डिरेक्टली तुमच्या प्लॅनिंग प्रोसेसवर अफेक्ट करतो. पावसाळ्यात जर का प्रॉपर सिवेज नसेल किंवा सॅनिटेशन जर का प्रॉपर होत नसेल तर 100% अख्खी घाण तुम्हाला रोडवर बघायला मिळते. ट्रॅफिकचा इश्यू होतो. कितीतरीदा असं झालंय की तिथे लोक मरण सुद्धा पावले आहे. त्यामुळे हा सुद्धा एक प्रॉपर पार्ट आहे आपल्या प्लॅनिंग प्रोसेसचा. अँड नेक्स्ट इज नथिंग बट द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ऑब्व्हियसली ह्या सर्व गोष्टीला रन करण्यासाठी एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा इकॉनॉमिक प्रोसेस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर का त्या एरियामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत नसेल तर तो एरिया काहीच कामाचा नाही. आता या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर मी पुढच्या काही कंडिशन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करेल या पर्टिक्युलर केसमध्ये, की नेमकं इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये नीड ऑफ प्लॅन काय असतो. कारण काय असं भरपूरदा झालंय की माझ्या एरियामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच नाही आहे, म्हणून मग मी माझा एरिया सोडून दुसरीकडे गेलोय. ऑब्व्हियसली माझ्या एरियामध्ये जर का इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असती, की बाबा ठीक आहे मला जर का रोजगार इझिली अवेलेबल झाला असता माझ्या एरियामध्ये, तर मग मी कशाला दुसऱ्या एरियात जाऊ. काही गरजच नाही ना. मला पुणे, मुंबई, बँगलोर वगैरे सारख्या सिटीमध्ये जायची गरजच नाही. मला माझ्याच घरच्या भाकरीवर मला खायला मिळतं आणि कमवायला मिळतं. जर का इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच नसेल तर मग प्लॅनिंग प्रोसेसवर डिरेक्टली अफेक्ट होऊ शकतो. तो कसा होणार आपण पुढच्या 2-3 स्लाइडमध्ये बघणार आहोत. क्लिअर. सिंपल. आता प्रोसेस ऑफ प्लॅनिंगचा जर का भाग बघायचं गेलं तर प्रोसेस ऑफ प्लॅनिंग काय असते बघा. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की प्रोसेस ऑफ प्लॅनिंग करताना मित्रांनो आपण अशा पद्धतीने प्रोसेस ऑफ प्लॅनिंग करत असतो की सकाळी उठल्याबरोबर मला माहित आहे किंवा मी आज रात्री झोपायच्या आधीच मी उद्याच्या दिवसाचं पुरं मॅनेजमेंट करतो की नाही मला काय करायचंय, मी सकाळी उद्या 7ला उठणार, मला 8ला माझी कार धुवायची आहे, मला 9ला हे करणार, मी 11ला ऑफिसमध्ये पोहोचणार, 6 वाजता परत येणार, 7 वाजता मी हे करणार, 9 वाजता मी बाहेर चाललो, फंक्शनला चाललोय, 11 वाजता येणार, मूव्ही बघणार, मी शॉपिंगला जाणार. हे सगळे प्लॅन्स आपण रेडी करून ठेवलेले असतो. सिंपल. दिस इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ प्लॅन. क्लिअर. किंवा चलो तुम्ही जो माझ्याकडे क्लास जॉईन केलाय हा काय डायरेक्ट जॉईन केलाय का, मी तुम्हाला फोन करून सांगितलं या माझ्याकडे क्लासला, नाही. तुम्ही काय केलंय त्याला सुद्धा एक प्रॉपर प्रोसेस ऑफ प्लॅन केलाय. तुम्ही काय केलं, आयडेंटिफिकेशन ऑफ साइट नीड्स. तुम्हाला काय गरज होती तुम्ही पहिल्यांदा माहिती केलं की नाही ATP नावाची काहीतरी एक एक्झाम आहे जी मला द्यायची आहे की नाही ते तुम्ही ठरवलं. त्याच्यानंतर तुम्ही त्याचे ऑब्जेक्टिव्ह डिफाइन केले की ATP मी दिल्याने काय काय होऊ शकतं, मी काय काय करू शकतो, मी काय काय कुठे कुठे जाऊ शकतो, मला कोणता जॉब प्रोफाईल मिळेल. तशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्टिव्ह त्याचे डिफाइन केले. त्या ATP संदर्भातल्या केसमध्ये तुम्ही काय केलं, नंबर ऑफ क्लासेसचा डाटा फाइंड आउट केला किंवा कलेक्ट केला की बाबा रे मला या क्लासला जॉईन करायचंय, मला त्या क्लासला जॉईन करायचंय. तुम्ही नंबर ऑफ क्लासेसचा डाटा कलेक्ट केला. क्लिअर. हा डाटा कलेक्ट केल्यानंतर त्याचं अनालिसिस केलं. त्याचं काय केलंय तुम्ही, अनालिसिस केलं की नाही ठीक आहे
एक क्लास आहे, एक क्लास आहे, एक हाय, एक हाय, त्याच्यापैकी इथे ठीक चाललं, इथे नोट्स चांगल्या दिल्या, इकडे लेक्चर चांगलं घेतलं, इकडे हे घेतलं, ते घेतलं. तुम्ही अशा पद्धतीने त्याचं अनालिसिस केलं. त्याच्यानंतर तुम्ही एक प्लान फॉर्म्युलेशन केला, एक प्लान फॉर्म्युलेशन केला की मी जर का एखादा क्लास घेतला तर तो कोणत्या पद्धतीत मला परवडेल किंवा कोणत्या केसमध्ये तुम्ही घ्यायला पाहिजे, त्यामध्ये मी किती माझा वेळ देऊ शकतो, त्याला तुम्ही प्रॉपर डिझाइन केलं. तुम्ही त्याला डिझाइन केलं की बाबा रे, जर का मी एखादा क्लास घेतला, त्याचं अनालिसिस झालं, माझा क्लास घ्यायचं फिक्स ठरलं, त्याचा प्लान तुम्ही तयार केलाय, त्याला तुम्ही डिझाइन केलाय की कोणत्या बेसिसवर मी तो क्लास घेणार आहो, आणि नंतर त्याच्यानंतर प्रायोरिटीज फिक्स केल्या. अरे मी तर जॉबवाला आहे, मग मला सुरुवातीला जॉब आहे, त्याच्यानंतर मी प्रॅक्टिस करणार नाही, नाही मला काहीच नाही आहे, तर मी पहिल्यांदा स्टडी करेल, त्याच्यानंतर बाकीचे कामं करेल. तुम्ही प्रायोरिटीज फिक्स केल्या आणि त्याला तुम्ही इम्प्लिमेंट केलं. तुम्ही क्लास घेतला आणि तुम्ही रेग्युलर लेक्चर चालू केले. त्याच्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू घेता आला. विदाऊट लेक्चर्स किंवा विदाऊट डेमो क्लासेस तुम्हाला रिव्ह्यू मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय घेतला, त्याचा रिव्ह्यू घेतला. आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की मी घेतलेला क्लास हा योग्यच आहे, त्याच्यामुळे तो फायनल आहे, किंवा मी व्यवस्थित डिसिजन घेतलं. पण काहींना असंही वाटू शकतं की मी घेतलेला क्लास हा चांगला नाही, मला रिवाइज करायचा आहे, त्या केसमध्ये मग मी दुसरीकडे जॉईन करतो. अँड दिस इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ प्लान. सिंपल समजून सांगायचं झालं तर. लक्षात येतंय? आता यामध्ये काय करा, आपला क्लास बाजूला काढून टाका आणि एखादा पर्टिक्युलर प्रोजेक्ट लक्षात घ्या. एक रोड आहे मित्रांनो, हा एक रोड आहे आणि हा रोज कुठेतरी जाम होतोय, खूप जास्त पद्धतीने प्रॉब्लेम्स आहेत. पर्टिक्युलर केसमध्ये हा रोज म्हणजे कधी जा, सकाळी जा, सायंकाळी जा, दुपारी जा, इथे तुम्हाला ट्रॅफिकच सापडणार. असा असतो ना एखादा सिटीत आपल्या रोड, तो कंटिन्युअसली असतो. म्हणून मग मी काय केलंय, आयडेंटिफिकेशन ऑफ साईट नीड्स. मी सुरुवातीला एक साईट काय आहे, नेमका इश्यू काय आहे तो आयडेंटिफाय केला. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते डिफाईन केले, की ते नेमकं काय होतो, किती वेळाच्या टाइममध्ये होतो. त्याच्यासाठी मी डाटा कलेक्ट केला की बाबा इथे साधारणतः 11 ते 2, नंतर 4 ते 6 असतो, खूप जास्त असतो. त्याचं मी एक पर्टिक्युलर केसमध्ये अनालिसिस केलं. ओके, त्यासाठी एक प्लान फॉर्म केला की मी इथे काय करू शकतो. मी अनालिसिस करताना मला एक समजलं की इथे एक बॉटल नेक पॉइंट आहे. हा बॉटल नेक पॉइंट आहे. त्याच्यामुळे काय होतं की इथपर्यंत ट्रॅफिक बरोबर जातं आणि या बॉटल नेक पॉइंटमुळे काय होतं, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो. ट्रॅफिक पर्टिक्युलर येऊ शकत नाही. या पर्टिक्युलर प्रॉब्लेममुळे याचा अनालिसिस केल्यानंतर मी यासाठी एक प्लान फॉर्म केला. मी एक ठरवलं की याला मी रोड वाइडनिंग करू शकतो का. जर करू शकत असेल तर त्याच्यासाठी एक प्लान डिझाइन केला, त्याच्या प्रायोरिटीज फिक्स केला आणि त्याला इम्प्लिमेंट करायचा ठरवला. हे कुठं चालू आहे, ऑन द पेपर, नॉट ऑन द साइट. हे ऑन द पेपर. आणि तो प्लान फायनल केल्यानंतर मी त्याचा रिव्ह्यू घेऊन बघितला आणि रिव्ह्यू नंतर मला लक्षात आलं की चलो यार ठीक आहे, इथनं आता हा बॉटल नेक पॉइंट जर काढला तर कदाचित हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर तो मी काय करतो, इम्प्लिमेंट करतो. बरोबर आहे. पण मला एक समजलं की नाही, बॉटल नेक पॉइंट काढून सुद्धा तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तर मला त्यासाठी रिवाइज प्लान तयार ठेवावं लागेल. मला त्यासाठी रिवाइज इश्यू असायला पाहिजे. अँड दिस इज द परफेक्ट प्रोसेस ऑफ प्लॅनिंग. यस ऑर नो? तुम्ही डे टू डे लाईफमध्ये हेच करता? डे टू डे लाईफमध्ये हेच करता? अरे यार, समोर आपल्याला रस्ता जाम दिसतोय, माझ्या डोक्यात लगेच येतं की नाही, पटकन टर्न कर, इकडून निघून जाऊ, थोडं लॉंग आहे पण पोहोचेल लवकर. लगेच आपण अनालिसिस केलं, एक लगेच विदिन अ मिनिट एक रिवाइज प्लान तयार केला आणि पटकन तिकडनं निघून गेलो शॉर्टकट घेऊन, किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, मला माझ्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे एनी हाऊ. सो दिस इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, जे की आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये करत असतो. क्लिअर? समजलंय का? पूजा पाटील, तुमचा क्वेश्चन आहे ना, मला व्हॉट्सअप करा, नंतर आपण यावर नंतर बोलू. क्लिअर? आत्ता क्लासमध्ये बोलणं शक्य नाही, सो कॉन्टॅक्ट मी आफ्टरवर्ड्स. चलो, समजलंय का? प्रोसेस ऑफ प्लॅनिंग लक्षात आला? ही आहे आपली सिंपल प्रोसेस ऑफ प्लॅनिंग. मी नवीन असं काहीच नाही सांगितलं. बरं, हे तुमचं डे टू डे लाईफ मधला प्रोग्राम आहे.
नवीन काहीच सांगितलेलं नाही याच्यामध्ये. हे तुमचं फक्त काय मी याला अरेंज करून दिलं प्रॉपरली, पण तुम्ही रोजच करता ह्या गोष्टी, तुम्ही रोज करता प्रत्येक वेळेला. म्हणजे साधा आपल्याला आपला EMI पे करायचा आहे तरी तुम्ही ह्या गोष्टी तयार करून ठेवताय, की तो प्लान करून ठेवताय, आणि हेच काय आहे की लक्षात येईल. क्लिअर? गॉट इट? ओके. Next is nothing but the, let's see, next is nothing but the triple P pattern works for, come on fast, answer. Come on. Triple P pattern works for, obviously ट्रिपल पी पॅटर्न हा जरी वर्ड सोशल असेल तरी पण सोशल म्हणजेच काय, पीपल असतो. हा लक्षात ठेवायचं. सो पीपल प्लेस प्लान, पीपल प्लेस प्लान. क्लिअर? ओके. आन्सर ए करेक्ट आहे. आन्सर ए करेक्ट आहे. ऑप्शन ए प्रज्ञा, ऑप्शन ए करेक्ट आहे. नेक्स्ट, अरेंज द प्लान ॲज पर हायरार्की. अरेंज द प्लान ॲज पर हायरार्की. बघा हायरार्की काय आहे? दिस इज द प्रोसेस ऑफ हायरार्की. क्लिअर? दिस इज द प्रोसेस ऑफ हायरार्की. सो लेट्स अरेंज इट. काय येणार? एक्झॅक्टली ऑप्शन सी इज करेक्ट. गुड. ऑप्शन सी इज करेक्ट. बघा आरपी, त्यामध्ये डीपी, त्यामध्ये TPS आणि मग लोकल एरिया प्लान. क्लिअर? सो ऑप्शन सी इज करेक्ट. गुड. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट मित्रांनो, नेक्स्ट लेट्स सी अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग सिस्टीम काय आहे. बघा कोर एरिया प्लॅनिंग, कोर एरिया प्लॅनिंग कोणत्या केसमध्ये बघितलं जातं? फर्स्ट इज नथिंग बट द पर्स्पेक्टिव्ह प्लान. हा आहे मित्रांनो पर्स्पेक्टिव्ह प्लान, जो की आपल्या URDPFIचा कॉन्सेप्ट आहे, जो आपण नंतर बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट रिजनल प्लान आहे, त्यानंतर डेव्हलपमेंट प्लान आहे आणि टाउन प्लॅनिंग स्कीम आहे. ह्या एवढ्या आपल्याला स्टडी करायचे, म्हणजेच रिजनल प्लान स्टडी करणार मी, डेव्हलपमेंट प्लान स्टडी करणार आणि टाउन प्लॅनिंग स्कीम स्टडी करणार. पर्स्पेक्टिव्ह प्लान किंवा कोर एरिया प्लान मी पुढे एक्सप्लेन करणार आहे, ज्यामध्ये रिजनल प्लान, डेव्हलपमेंट प्लान आणि टाउन प्लॅनिंग स्कीम हे आपल्याला उद्यापासून चालूच करायचं आहे. पण पर्स्पेक्टिव्ह प्लान काय? इट इज नथिंग बट द वन टाइम ऑफ पॉलिसी लेवल प्लान which indicate the holistic development of that particular area for the long term period. It may be a 20 to 25 years. Okay. पर्स्पेक्टिव्ह प्लान हा काय छोट्या मोठ्या एरियासाठी डिस्क्राईब केला जात नाही, हा लॉंग टर्मसाठी अप्लाय केला जात असतो. त्याला आपण पर्स्पेक्टिव्ह प्लान म्हणतो, जो की त्या पर्टिक्युलर अख्ख्या एरियाचा म्हणजे मानून चला महाराष्ट्राचा जर का विचार केला तर महाराष्ट्रात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर त्यासाठी जी प्लॅनिंग केली जाते त्यालाच म्हणू आपण पर्स्पेक्टिव्ह प्लान. की त्या प्लॅनिंग बेसिसवर अख्खा महाराष्ट्राचे जे काही इश्यूज आहे, प्रॉब्लेम्स आहेत, जे बघितले जातील आणि त्या होलिस्टिक प्रॉब्लेमवर एक प्रॉपर सोल्युशन दिलं जाईल, जे की पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये डिफाईन केलं जाईल. पर्स्पेक्टिव्ह प्लॅन किंवा रिजनल प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम हे काय फक्त तुम्हाला प्लॅन वाटत असेल तर ते बिलकुल नाही. म्हणजे काय फक्त कागदावर एका पद्धतीचा प्लॅन काढायचं तर नाही. इट इज द पार्ट ऑफ डॉक्युमेंटेशन. यामध्ये डॉक्युमेंट्स आहेत, नंबर ऑफ टाईपचे ऑब्जेक्शन्स आहेत, नंबर ऑफ टाईपचे यामध्ये सजेशन्स असतील, यामध्ये एक्झिस्टन्स प्लान्स असतील, यामध्ये प्रपोज प्लान्स असतील. ह्या सगळ्या गोष्टींचे एक डॉक्युमेंटेशन केलं जातं, ज्यामध्ये प्लान्स आहे, डॉक्युमेंटेशन्स आहे, मॅप्स आहे, या सगळ्या गोष्टींचा सेट म्हणजे प्लॅनिंग आहे. जर का तुमच्या कंडिशनमध्ये हे लक्षात येईल की फक्त आणि फक्त या पर्टिक्युलर केसमध्ये आपण फक्त प्लान स्टडी करणार आहोत, तर चुकीचं आहे.
प्लॅनच फक्त स्टडी नाही करायचंय, प्लॅनच्या बेसिसवर आपल्याला डॉक्युमेंटेशन करायचं आहे, जे की डॉक्युमेंटेशन त्या पर्टिक्युलर कोर ऑफ प्लॅनिंगला डिस्क्राईब सुद्धा करेल. क्लिअर? तर म्हणून मग ह्या जो कॉन्सेप्ट आहे कोर एरिया प्लॅनिंग, पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन आणि टाउन प्लॅनिंग स्कीम हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत, जो की आपला येणारा काही म्हणजे उद्यापासून स्पेशली आपण याला स्टडी करणार आहोत. ओके, सो लेट्स सी. नेक्स्ट इज नथिंग बट या सर्व प्लॅनिंगची मला गरज का बरं पडते, या पूर्ण प्लॅनिंग प्रोसेसची मला गरज का बरं पडली, हे जेवढी काही प्लॅनिंग प्रोसेस आहे याची गरज का बरं पडली. तर लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट आपण काय बघू, विदाउट और बिफोर द प्लॅनिंग प्रोसेस काय होतं. विदाउट और बिफोर द प्लॅनिंग प्रोसेस काय होतं मित्रांनो, ऑक्युपेशन होतं. माझे आजोबा शेतकरी होते, माझे वडील शेतकरी, मी शेतकरी, माझा मुलगा शेतकरी, ऑक्युपेशन डिफाईन केलेलं होतं. एखादं जर का कोणी नावी असेल, त्यांचे पंजोबा, आजोबा, वडील, मुलगा हे ऑक्युपेशन डिफाईन केले गेलेले होते जुन्या काळी. त्यामुळे त्या ऑक्युपेशनच्या बेसिसवरच आपण काम करायचो, त्या ऑक्युपेशनच्या बेसिसवरच आपलं अख्खं सोर्स ऑफ इन्कम डिपेंड होता. एक्झॅक्टली बरोबर आहे, चुकीचं बोलतोय काही? म्हणजेच काय, प्लॅनिंग किंवा अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा नव्हतं तेव्हा मी बोलत आहे. म्हणजेच इंग्रजांचा काळ किंवा त्याच्या आधीचा पण काळ मी बोलतोय. माझं काम आहे शेती करणं, माझ्या पंजोबाचं त्यांच्या आजोबांचं काम होतं शेती करणे, त्यांनी पण शेती केली, नंतर शेती 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 शेतीच ठरलं होतं. किंवा एखादी व्यक्ती असेल की जे एखादं काम करत असेल तर त्यांनी तेच 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 काम करत राहायचं. ऑक्युपेशन डिफाईन्ड होते, त्यामध्ये कोणताही बदल करता येत नव्हता. ऑक्युपेशन डिफाईन्ड असल्यामुळे सोर्स ऑफ इन्कम जे होते हे ठरले होते. सोर्स ऑफ इन्कम चेंज होत नव्हतं. मला जे मिळेल इन्कम ते शेतीतनं मिळेल, एखाद्या व्यक्तीला त्याच्या शॉपमधनं मिळेल, बिझनेसमधनं मिळेल, त्या तो करत असलेल्या व्यवसायामधनं मिळेल. त्या पर्टिक्युलर केसमध्ये सोर्स ऑफ इन्कम जर का रिलेटेड होते किंवा रिस्ट्रिक्टेड होते, त्या केसमध्ये अनडेव्हलप्ड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम होती. म्हणजे मला आताही आठवते, आमच्या घरी सांगतात की आजीला लग्न झालं तेव्हा त्यांचं कसं झालं किंवा त्यांना कसं जावं लागत होतं, किंवा एका गावातून दुसऱ्या गावात जायचं होतं तर त्यांना कसं जावं लागत होतं. बैलगाडी, पायी पायी, आणि रस्ता नव्हता, रोड नव्हते, काहीच नव्हतं. आणि या पर्टिक्युलर सगळ्या केसमध्ये हॅझार्ड्स ग्रोथ आली. ज्याला वाटलं त्याने तिथे आपलं दुकान मांडलं, ज्याला वाटलं त्याने तिथं आपलं घर मांडलं, ज्याला वाटलं तिने तिथं आपला कार्यक्रम चालू केला. सिंपल सिंपल. ह्या सगळ्या गोष्टीतनं प्लॅनिंग संपून गेलं, प्लॅनिंगचा विसर पडला, आणि जसं पाहिजे तसं एक जाळं, कंटिन्युअस जाळं एक तयार होत गेलं. पण काही वर्षानंतर म्हणजे लगेचच स्वातंत्र्यानंतर ज्या वेळेला काही प्लॅनिंग प्रोसेस चालू केली, ज्यामध्ये एक इंडस्ट्रियलायझेशन हा फोकस आणला गेलाय, त्यावेळेला काय झालंय मित्रांनो, थोडंफार प्लॅनिंग प्रोसेस, अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन हे आपल्या देशात येत गेलं, आणि त्याच बेसिसवर प्लॅनिंग हे सुद्धा इम्प्लिमेंट करण्यात आलं. ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम काय झालं, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी सुधारली. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी की माझ्या गावात कधी बैलगाडी सुद्धा प्रॉपर येत नव्हती, आता बस यायला लागली. आता कार येतं, टू व्हीलर जाते, सगळे रोड्स प्रॉपर झाले. त्याच्यामुळे मला मायग्रेशन करायला एक वाव भेटली. मायग्रेशन मी काय केलंय मित्रांनो, मला माहित होतं की मला आत्ता माझ्या गावात राहायचं नाही. मला माहित आहे की पुण्यामध्ये जे ऑक्युपेशन आहे ते आत्ता वेगळं आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी, त्यांच्या वडिलांनी शेती केली म्हणून मी ते केलं पाहिजे. ऑक्युपेशन जे डिफाईन्ड होते ते आता डिफाईन्ड राहिलेले नाही. पक्का? जो की राजाचा मुलगा राजाच व्हायचा ते आता राहिलेलं नाही. त्यामुळे ऑक्युपेशन मध्ये बदल आला, मायग्रेशन्स व्हायला लागलं. काय व्हायला लागलं? मायग्रेशन्स व्हायला लागलं. मी आज बघतोय की काय झालंय की मी गावात होतो, मला माहिती आहे पुण्यात IT हब आहे, मला तिथे चांगला जॉब मिळेल, मी पुण्यात शिफ्ट झालो, मी बँगलोरला झालो, मी मुंबईला झालो, एखाद्या ठिकाणी चांगली MIDC आहे, मी वर्कर असेल तर मी तिथे शिफ्ट होतोय, म्हणजे मी मायग्रेट झालो. येस ऑर नो? त्या मायग्रेशनच्या बेसिसवर मी माझं ऑक्युपेशन जे आहे ते चेंज केलं. माझ्या वडिलांनी जे केलं ते मी केलंच पाहिजे हे कुठेही बंधनकारक नसल्यामुळे मी माझं ऑक्युपेशन चेंज केलं, आणि ऑक्युपेशन चेंज केलं म्हणून इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन बघायला भेटलं. ऑब्व्हियसली जिथे मला 10 रुपये मिळायचे आज मी तिथे 100 कमावतो, 100चे मी 1000 कमावतोय. इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन बघायला भेटलं.
आणि या इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशनमुळे काय झालं, आज मी कुठेतरी एखाद्या सिटीमध्ये आलो आणि मला माझ्या गावचे लोक बोलत आहेत की अरे वा, तू गाव सोडलं, खूप चांगलं झालं. मग मी गाव सोडलं म्हणून चांगलं झालं, मग मी काय करतो, मी माझ्या एक एक नातेवाईकांना सुद्धा तिकडे सेटल करत गेलो की नाही नाही, तू पण ये, इकडे जॉब आहे, तू ये, इकडे जॉब आहे. त्याच्यामुळे काय झालं, कारण की इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन बघायला भेटलं, त्याच्यामुळे मी खूप जास्त लोकांना मी इकडे ओढायचा प्रयत्न केला, ज्यामध्ये खेड्या विभागातनं, रुरल एरियामधनं जत्तेच्या जत्ते शहराकडे धावू लागले. आणि त्यामुळेच पुन्हा प्रॉब्लेम तयार झालाय की डेन्सिटी वाढायला लागली आणि ज्याचा इफेक्ट एन्व्हायरमेंटवर पडायला लागला, ट्रान्सपोर्टेशनवर पडायला लागला, किंवा जो काही प्लॅनिंग सोर्स होता, अवेलेबल रिसोर्सेस होते, त्यावर डिरेक्ट अफेक्ट पडला, जो अफेक्ट आत्ता लोकल बॉडीज किंवा लोकल प्लॅनिंग ऑथॉरिटीज सस्टेन करत आहे. सिंपल होतं मित्रांनो. जर का तुम्ही या पुण्याचा जर का तुम्हाला क्लिअर आकडे दिसत नसेल, जर का पुण्याला जर बघितलं तर पुण्याचं पॉप्युलेशन 2003 मध्ये हे एवढं होतं आणि ते पॉप्युलेशन डबल होऊन 2024 मध्ये म्हणजे साधारणतः 20 वर्षाच्या काळात ते डबल झालेलं बघायला भेटलं. क्लिअर? म्हणजे हा जो ग्राफ मला दिसतोय तो ग्राफ ना असा वाढलाय. ओके, जो की इथे जी होती 1 मिलियन पासनं की आता 10 मिलियन पर्यंत जाऊन पोहोचत आहे, 9 मिलियन ऑलमोस्ट क्रॉस केलंय. हा ग्राफ पुण्याचा आहे. म्हणजे जे पॉप्युलेशन, जे मायग्रेशन झालं ते डबल झालंय, जे की 4 करोडच्या जवळपास होतं, त्या 7 करोडच्या जवळपास जाऊन पोहोचलंय. सो इट डिरेक्टली अफेक्ट ऑन द प्लॅनिंग प्रोसेस, इट डिरेक्टली अफेक्ट ऑन द प्लॅनिंग ऑथॉरिटी. जी काही लोकल ऑथॉरिटी आहे तिथली, जी काही लोकल ऑथॉरिटी आहे त्यांच्यावर डिरेक्टली अफेक्ट होतोय. यस ऑर नो? कारण एवढ्या मोठ्या लोकांची अरेंजमेंट करणं, त्यांच्यासाठी ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करणं, त्यांच्यासाठी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, इट्स नॉट अ जोक. तेवढं ट्रान्सपोर्टेशन, पब्लिक ट्रान्सपोर्ट, तेवढं ट्रॅफिक, तेवढा रोड, कम्युनिकेशन रूट, वॉटर रिसोर्सेस, सिवेज, या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं हा खूप मोठा ताण आता ॲडमिनिस्ट्रेशनवर पडायला लागला. आणि म्हणून मग इथे काय झालं, प्लॅनिंगची गरज पडली. अँड दिस इज द बेसिक पार्ट ऑफ प्लॅनिंग. म्हणून इथे प्लॅनिंगची गरज पडली आणि म्हणून मग भारतात पहिला प्लॅन, जो पहिला प्रोव्हिजन ऑफ प्लॅन होता, जो की बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट होता 1915, हा पहिल्यांदा भारतामध्ये जन्माला आला. जो की ज्याला फर्स्ट प्लॅनिंग म्हणून ओळखला जातो तो म्हणजे बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915. मित्रांनो, या प्लॅन मध्ये काय केलं गेलंय लक्षात घ्या प्रॉपरली. हा प्लॅन अख्ख्या पर्टिक्युलर एरियासाठी किंवा पर्टिक्युलर रिजनसाठी अप्लाय करण्यात आला होता, जो की इंडियामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं होतं, अर्बनायझेशन झालं होतं, इंडस्ट्रियलायझेशन झालं होतं, त्यामुळे जो काही एक अभाव त्या ऑथॉरिटीवर बघायला भेटला, त्यासाठी एक प्लॅनिंगची गरज पडली आणि त्या पर्टिक्युलर प्लॅनिंगला ॲडजस्ट करण्यासाठी फर्स्ट टाउन प्लॅनिंग ऍक्ट आणला गेलाय, जो की बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915 म्हणून ओळखला गेला, जे की नंबर ऑफ प्लॅनिंग प्रोटोकॉल्स, प्रोसेस, इन्स्टिट्यूशनल मधनं गो थ्रू केलाय आणि त्या पर्टिक्युलर प्लॅनला प्रोव्हाइड केला गेलाय, ज्याचं इफेक्टिव्ह मॅनेजमेंट व्हायला पाहिजे होतं, जे परफेक्ट इफेक्टिव्ह मॅनेजमेंट त्यावेळेला झालं नाही आणि हा प्लॅन काही कारणास्तव फेल सुद्धा झाला. या पर्टिक्युलर केसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल सर्व्हिसेस, वॉटर सप्लाय, ड्रेनेज अशा सारख्या बेसिक ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करायच्या होत्या, पण ज्या परफेक्टली करता आल्या नाही. ॲक्च्युली निखिल जाधव म्हणतोय की सर अर्लियर टू दिस प्लॅन एनी व्हिजिटेड बाय सर पॅट्रिक गेडेज. ऑब्विसली आहे, पण ते आपल्या इंडियासाठी आहे की नाही ते आपण पुढे बोलूया, चालेल? ते थेरी ऑफ प्लॅनिंगमध्ये बोलू किंवा प्लॅनिंग प्रोसेसमध्ये आपण बोलणार आहोत निखिल, की सर पॅट्रिक गेडेज किंवा बाकीचे जे लोक आले त्यांनी काय केलं किंवा त्यांच्या ठिकाणी काय केलं, तो वेगळा पार्ट आहे. पण आपल्या केसमध्ये जर का बघायचं झालं तर आपल्याला हा बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्टच महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये लँडला प्रॉपर रिसोर्सेस म्हणून अवेलेबल केलं होतं की त्याचं प्रॉपर
रोड्स प्रोव्हाइड करणं, सोशल अम्युनिटीज प्रोव्हाइड करणं, लो इन्कम हाऊसिंग सोसायटी किंवा अफोर्डेबल हाऊसिंग सोसायटी प्रोव्हाइड करणं, हे सर्व या प्लॅनमध्ये होतं. पण यामध्ये इम्प्लिमेंट करताना काही गोष्टी राहून गेल्या आणि काही कालांतरानंतर हा प्लॅन मित्रांनो फेल सुद्धा झाला. खरं तर या प्लॅनचे की प्रोव्हिजन्स काय होते, तर फर्स्ट इज नथिंग बट द टाउन प्लॅनिंग स्कीम होतं. empowered the local authorities to prepare and implement the town planning scheme, allowed them to restructure existing areas and develop in new urban layouts. बघा काय झाले, सगळ्यात मोठी इथे काय केले, जेवढ्या काही लोकल ऑथॉरिटीज होत्या त्यांना तशा पद्धतीने डेव्हलपमेंटची प्रोसेस तयार करायला सांगितली. मग हा जर का रिजन्स असेल तर या रिजन मध्ये काय झालं, याने इथे डेव्हलपमेंट केलं, याने इथे डेव्हलपमेंट केलं, याने इथे डेव्हलपमेंट केलं, याने इथे डेव्हलपमेंट केलं आणि अशा पद्धतीने एरिया डेव्हलप होत गेला. ज्यामध्ये नंबर ऑफ लँड ॲक्वायर करण्यात आली होती, जी लँड ॲक्वायर केली होती त्या बेसिसवर त्या लँड ॲक्विजिशन ज्यांची झाली त्यांना तशा पद्धतीचं कॉम्पेन्सेशन सुद्धा पे करण्यात आलं होतं त्यांच्या ॲक्विजिशन ऑफ लँडच्या बेसिसवर. बिल्डिंगला रेग्युलराइज करण्यात आलं होतं, रेग्युलेशन झोन सप्लाय करण्यात आले होते, ज्यामध्ये काही रूल्स रेग्युलेशन्स घालून बिल्डिंग आणि लँडचा यूज परफेक्ट करण्यात आला होता. यानंतर जो काही स्लम एरिया होता किंवा जो अनहायजेनिक एरिया होता त्याला मेंटेन करण्यासाठी, त्याला रिडेव्हलप करण्यासाठी हेल्दी एरिया तयार करण्याचा एम सुद्धा या पर्टिक्युलर ॲप किंवा ऍक्ट मध्ये होतं. रोल ऑफ म्युनिसिपालिटीज काय असू शकतो किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा लोकल बॉडीजची ऑथॉरिटी काय असेल, त्यांना कोणत्या कोणत्या पद्धतीचं काम करायला पाहिजे, कोणते इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे आणि त्याच्यानुसार किती चार्जेस घ्यायचे आहे हे सुद्धा याच प्लॅन मध्ये तयार करून दिलं होतं. त्यानंतर लिमिटिंग एन्फोर्समेंट पॉवर जर का बघितलं, ज्यामध्ये जो काही अवेलेबल थिंग्स असतील, ज्यामध्ये या केसमध्ये जी काही जो एरिया हा मागं पडलेला आहे किंवा जी काही प्रॉब्लेम ज्या एरियासाठी असेल त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन्स या प्लॅन मध्ये तयार करण्यात आले होते. पण कालांतराने काय झालंय की इथे काय केलं गेलंय, अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट केलं गेलंय, त्यामुळे काय झालंय एका एरियाचं डेव्हलपमेंट होत गेलं. म्हणजे जर का बघितलं तर या एरियाचं डेव्हलपमेंट झालं, या एरियाचं डेव्हलपमेंट झालं, पण याच्यामध्ये असणाऱ्या स्पेसचं डेव्हलपमेंट राहून गेलं. इथे असणारी ही जी स्पेस आहे, दोन एरिया मधली स्पेस, या दोन एरिया मधली स्पेस, या दोन एरिया मधली स्पेस, या दोन एरिया मधली स्पेस राहून गेली. जिथे लोकल ऑथॉरिटीज नव्हती, जिथे कॉर्पोरेशन नव्हतं, त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट झालं नाही आणि हाच याचा डायरेक्ट अफेक्ट त्या बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915 वर पडला, जे की तुकड्या तुकड्यांमध्ये, बरोबर ना, तुकड्या तुकड्यांमध्ये डेव्हलपमेंट करण्यात आलं आणि याच डेव्हलपमेंटच्या बेसिसवर हा ऍक्ट फेल झाला. कारण काय की यामध्ये जे पार्टिसिपेशन होतं, नंबर ऑफ ज्युरिडिक्शनचं, नंबर ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटीजचं, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं किंवा नंबर ऑफ रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटीजचं, हे त्यांच्या ज्युरिडिक्शन पुरतं होतं. पण बाजूच्या एरियामध्ये कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट करण्यात आलं नाही आणि त्याचमुळे काय झालं की या प्लॅनला थांबवण्यात आलं. आणि याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता, इट वॉज ऑब्झर्व दॅट the town planning scheme prepared under the 1915 result in the piecemeal planning have no relation with the adjoining areas. म्हणजेच काय, 1915 मध्ये जो प्लॅन तयार करण्यात आला तो फक्त एका तुकड्या तुकड्यांमध्ये किंवा एका एरिया वाईज किंवा जिथे अर्बन लोकल बॉडीज असेल किंवा जिथे ज्युरिडिक्शनल एरिया आहे त्यांच्याच एरियामध्ये झालं. बाकी कोणत्याही एरियामध्ये अशा पद्धतीचं प्लॅनिंग बघायला मिळालं नाही. त्यामुळे त्याचं जे डेव्हलपमेंट राहून गेलं आणि यामुळे हा प्लॅन काय झाला मित्रांनो, फेल झाला. क्लिअर? 1915 चा प्लॅन समजला का? ऍक्च्युअली त्याचे की प्रोव्हिजन्स खूप प्रॉपर होते, पण तशा पद्धतीने त्याला इम्प्लिमेंट करता आला नाही. चला पटकन सांगा, काही प्रॉब्लेम असेल तर ते पण सांगा फास्ट. वैष्णवी
तुला काही न्यायचं आहे का? ये ना मग, ये पटकन. बस 15 मिनिटं आहे, 10-15 मिनिटं. कर कर मग, ठीक आहे. चलो गुड. क्लियर? चला क्लियर आहे. चलो नेक्स्ट. आफ्टर द 1915 नेक्स्ट प्लान इम्प्लिमेंट केला होता मित्रांनो, जो की आहे 1954. म्हणजे 1915ला जो काही डीपी नव्हता बघा, 1915 मध्ये डीपी नव्हता, टाउन प्लॅनिंग स्कीम होती आणि टाउन प्लॅनिंग स्कीमच्या बेसिसवर काय केलं गेलंय, त्याला तयार केल्या गेलंय. टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजेच काय, एका पर्टिक्युलर ज्युरिडिक्शनल ऑथॉरिटीच्या अंतर्गत जो काही प्लान रन केला जायचा त्यालाच फक्त डेव्हलप केला गेलाय. त्याच्यामुळे काय झालं, ऍडजॉइनिंग जो एरिया होता आजूबाजूचा, तो कोणत्याही पद्धतीत म्हणजे ज्युरिडिक्शनच्या बाहेरचा एरिया डेव्हलपच झाला नाही. त्यामुळे हा प्लॅन फेल झाला आणि या प्लॅनला रिप्लेस केलंय 1954 ने, ज्यामध्ये फर्स्ट टाइम डेव्हलपमेंट प्लॅन इंट्रोड्यूस केलाय. बघा, जर का क्वेश्चन आला की फर्स्ट टाइम डेव्हलपमेंट प्लॅन इंट्रोड्यूस कुठे केला गेलाय, तर डेव्हलपमेंट प्लॅन हा 1954 ला इंट्रोड्यूस करण्यात आला होता. 1954च्या प्लॅनमध्ये डेव्हलपमेंट प्लॅनची प्रोसेस किंवा डेव्हलपमेंट प्लॅनला डिफाईन करण्यात आलं होतं. मग 1915ला जो प्लॅन आला, जो 1954 ने रिप्लेस केलाय, जो फोर्समध्ये आलाय 1 एप्रिल 1957 ला, त्याचा कन्सेप्ट काय होता मित्रांनो, की जो काही टाउन प्लॅनिंग स्कीम प्रोसेस होती त्याला इम्प्लिमेंट केलं होतं डेव्हलपमेंट प्लॅनने. डेव्हलपमेंट प्लॅनने हा डेव्हलपमेंट प्लॅन किंवा हा बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1954 हा खूप मोठ्या एरियासाठी लागू करण्यात आला होता, ज्यामध्ये बॉम्बे स्टेट म्हणून जे ओळखलं जायचं त्यावेळेला सौराष्ट्र, कच्छ जो की आता गुजरातचा पार्ट आहे, तो सुद्धा बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट मध्ये ऍड केला गेला होता. जो की गुजरात रिजन आहे तो सुद्धा बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट मध्येच होता. ज्यामध्ये विदर्भ रिजन जो आहे हा सुद्धा बॉम्बे टाउन प्लॅनिंगचा ऍक्ट होता. आणि मराठवाडा, ओके, नाऊ पार्ट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा जो आता महाराष्ट्राचा पार्ट आहे, हा सुद्धा 1954च्या प्लॅन मध्ये ऍड करण्यात आला होता. क्लियर? सो फर्स्ट टाइम जो बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट आहे, डीपी ज्या वेळेला डेव्हलप किंवा डीपी जे इंट्रोड्यूस केलं गेलंय ते बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1954 मध्ये इंट्रोड्यूस केलं गेलंय. ज्यामध्ये बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट जो काही अप्लिकेबल होता तो बॉम्बे स्टेटला होता, ज्यामध्ये सौराष्ट्र, कच्छ, गुजरातचा रिजन, विदर्भ आणि मराठवाडा एवढा मिळून तो ऍक्ट तयार करण्यात आला. पण त्यानंतर लगेचच काही वर्षांनी 1966 मध्ये जो एक प्लॅन इंट्रोड्यूस केला, कारण या वेळेला काय झालं की यामधला सौराष्ट्र, कच्छ आणि गुजरातचा रिजन काढून टाकला आणि परफेक्ट एक महाराष्ट्र तयार केला गेलाय, ज्यासाठी महाराष्ट्र रिजनल किंवा MRTP ऍक्ट, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 अप्लाय करण्यात आला. ज्यामध्ये या ऍक्टला नंबर ऑफ 4 पार्ट मध्ये किंवा 4 मेजर पार्ट्स मध्ये डिवाइड करण्यात आलं. फर्स्ट इज नथिंग बट द रिजनल प्लॅन, सेकंड इज नथिंग बट द डेव्हलपमेंट प्लॅन, थर्ड इज नथिंग बट द टाउन प्लॅनिंग स्कीम अँड लास्ट वन इज द न्यू टाउन्स. अशा पद्धतीने MRTP ऍक्टला 4 पार्ट मध्ये डिवाइड करण्यात आलंय. आणि म्हणून 1915चा चालू झालेला प्रवास हा शेवटी महाराष्ट्रासाठी 1966 वर येऊन थांबलाय. आता 1966 मध्ये कसा आलाय हे तुम्हाला प्रॉपरली समजलंच असेल. क्लियर? येस ऑर नो? यामध्ये मित्रांनो काही याचे की फीचर्स आहे, जे की MRTP ऍक्टचे काही की फीचर्स आपण बघूया. जो की ऍक्ट 1954 ला रिप्लेस करून 1967 मध्ये लागू करण्यात आला, जो की महाराष्ट्र पूर्ण प्रदेशासाठी लागू करण्यात आला होता. ज्यामध्ये रिजनल प्लॅन, प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन जो की सिस्टमॅटिक पद्धतीने प्रोव्हाइड करण्यात आलं किंवा त्याला तशा पद्धतीने डेव्हलप करण्यात आलं.
यामध्येच काय की म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा लोकल ऑथॉरिटीजचे जे काही प्लॅनिंग स्कीम्स असतील किंवा त्यांचे जे काही पॉवर्स आहे ते वेगळे करण्यात आले आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने सुद्धा डेव्हलपमेंटची एक फ्रीडम त्यांना त्यांच्या लेवलवर प्रोव्हाइड केलं आहे. सिमिलरली याच पर्टिक्युलर प्लॅनमध्ये इन्क्लूड द प्रोव्हिजन फॉर द लँड ॲक्विजिशन, झोनिंग, रेग्युलेशन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट सुद्धा ॲड करण्यात आलं. यामध्येच एन्श्युअर द प्लान डेव्हलपमेंट टू प्रिव्हेंट द हॅझर्ड्स अर्बनायझेशन, जे काही हॅझर्ड्स अनैसर्गिक अनवॉन्टेड जे काही डेव्हलपमेंट होत होतं ते इथे थांबवण्यात आलं आणि याच पर्टिक्युलर बेसिसवर MRTP ॲक्टचा जन्म झाला. आय होप तुम्हाला हे प्रॉपर समजलं असेल.